हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर अग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या पावसाळ्यामध्ये सध्या फक्त दोनच गोष्टींचा प्रसार फार झपाट्याने होतोय. पहिली म्हणजे सर्दी ताप आणि दुसरी म्हणजे ए फॉर अग्रिकॉस. जर ए फॉर अग्रिकॉसला तुम्ही आणखीनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण ए फॉर अग्रिकॉस जे आहे ते तुम्हाला अॅग्री रिलेटेड सगळ्या परीक्षांचं एकदम इत्यंभूत असं आणि एकदम विश्वासार्ह असं अपडेट देत राहणार आहे इथून पुढेही. आणि आतापर्यंतही आपण तेच काम केलेलं आहे. आणि जी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, जिचा प्रसार खूप जास्त होतोय सध्या पावसाळ्यामध्ये, सर्दी आणि ताप, हे व्हायरल इन्फेक्शन सध्या वाढत चाललंय. तुम्ही सगळेजण ऍस्पिरंट्स आहात, तुम्ही सगळेजण बाहेर रूम करून असाल, मेसला असाल, पाण्यामध्ये बदल होत असतील तर प्लीज काळजी घ्या, कारण सध्या वातावरण थोडंसं प्रदूषित आहे. त्यामुळं तब्येत चांगली राहणं हे फार गरजेचं आहे. आणि जेवढी तुमची तब्येत चांगली राहील तेवढं जोमानं तुम्ही अभ्यास करू शकाल आणि तेवढ्या जोमानं तुम्ही या सगळ्या परीक्षांना तुम्ही फेस करू शकाल. चलो मित्रांनो, आज जो टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत तो अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. आणि या टॉपिकसाठी बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केल्यात, मेसेज केलेत की सर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. आमचा डिप्लोमा झालेला आहे तर आम्ही इलिजिबल आहोत का JRA साठी, किंवा आमचं YCMO मधून म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून आमचा जर डिप्लोमा झालेला असेल तर आम्ही फॉर्म भरू शकतो का कृषी सहाय्यकचा, किंवा कृषी सहाय्यकचा JRA चा, किंवा ह्याच्यामध्ये SRA साठी काय किमान पात्रता आहेत, आम्ही डिग्रीवाले आहोत. असे बरेच प्रश्न मला आलेले आहेत. आणि त्यामुळे मी एक विचार केला की एक छोटासा व्हिडिओ बनवूया आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण विदिन 1 बुलेट देऊया. चलो ठीक आहे मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा पुढच्या पेजवर जाण्याआधी मला सांगा, प्लीज सांगा, हे जे थंबनेल आहे हे तुम्हाला कसं वाटतंय. इट केम आउट ऑफ माय क्रिएटिव्हिटी. आपल्या व्हिडिओचे जेवढे काही आता थंबनेल तुम्हाला दिसत ते सगळे मीच करतोय, त्याला वेळ जातोय पण मला आनंद मिळतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करतोय त्याचा. ठीक आहे, सो व्हिडिओला जसं अप्रिशिएट करता तसं कधी कधी थंबनेल लाईक करत जा. चलो ठीक आहे मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ह्याचे किमान पात्रता आहेत ह्या आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. कोण्या किमान पात्रतेनुसार तुम्ही कोण्या पदाकडे नेम धरून बसायचंय हे तुम्हाला कळेल. ठीक आहे, समजा तुमची पात्रता जी आहे SRA ची असेल तर तुम्ही ह्या तिन्ही पदांसाठी इलिजिबल आहात. मग तुम्ही तिन्ही पदांचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला समग्रपणे करता येईल. जर JRA साठी तुम्ही इलिजिबल असाल तर JRA आणि अॅग्री असिस्टंट या दोन्ही परीक्षांसाठी तुम्ही इलिजिबल होऊ शकता. आणि अॅग्री असिस्टंटचं जे आहे तर फक्त डिप्लोमा असेल तर तुम्ही तेवढ्या एका एक्झामसाठी तुम्ही मात्र व्यवस्थित फोकसफुली अभ्यास करू शकता. तर बघूया थोडंसं डिटेलमध्ये आणखीन काय आहे JRA, काय आहे SRA आणि काय आहे अॅग्री असिस्टंट. ठीक आहे, ओके चलो. बाकी अॅग्रीचे पोरं मात्र आपण यांच्याकडे बघत नाही, फक्त हिच्याकडे असं बघत असणार आहे. पण ठीक आहे, जाऊ दे, आता तुम्ही पोरं आहेत, तुम्ही जरा जास्त जागा असणार आहेत. अॅग्रीचे म्हणल्यावर काय बघायचं कामच नाही. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माफ. चलो, अरे हा सॉरी. तर या चारही कृषी विद्यापीठांच्या रिलेटेड ज्या जागा आलेल्या आहेत, विविध जागा आलेल्या आहेत, त्या विविध जागा पदानुसार आणि विद्यापीठानुसार आपण एकत्रित घेतलेल्या आहेत. याचा पूर्णतः लेखाजोखा घेतलेला आहे. या विद्यापीठातून किती जागा आहेत, या विद्यापीठातून कोण्या पदाचे किती आहेत, या विद्यापीठातून कोण्या पदाचे किती आहेत, हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये लेखाजोखा घेतलेला आहे. जर लेखाजोखा तुम्ही पाहिलेला नसेल तर प्लीज बघून घ्या. या इथे आय बटन मध्ये तुम्हाला हा व्हिडिओची लिंक दिसेल, किंवा व्हिडिओ संपल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी सुद्धा तुम्हाला इथे या ठिकाणी ती व्हिडिओची टॅब तुम्हाला दिसेल. ठीक आहे, चलो. तर हा जो व्हिडिओ आहे लेखाजोखाचा हा तुम्ही बघणं फार गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की कोण्या पदाच्या किती रिक्त जागा आहेत आणि ह्या रिक्त जागांनुसार तुम्हाला कुठं किती जोर लावायचा हे कळेल. ठीक आहे, जर एखाद्या विद्यापीठामध्ये फक्त 2 जागा रिक्त असतील तर तिथं जोर लावण्यापेक्षा जिथं 100 जागा रिक्त आहेत तिथं जोर लावा. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी तुम्हाला तो जो कालचा आपला लेखाजोखाचा व्हिडिओ आहे तो बघणं फार गरजेचं आहे, तो बघून घ्या. ठीक आहे, चलो. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत हे जे पद आज मी घेतलेले आहेत, ही पद जी आहेत ही क्रोनॉलॉजिकली घेतलेली आहेत, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हायएस्ट पद घेतलेलं आहे. ठीक आहे, सो आपल्याकडे जे पद आहे त्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर हे सगळ्यात हायएस्ट आहे, बट त्याची मी इलिजिबिलिटी क्रायटेरिया घेतलेली नाही, कारण मी ज्या तुम्हाला अपडेट्स देत आहे आता असिस्टंट प्रोफेसरसाठी MSc नेट किंवा PhD ही इलिजिबिलिटी आहे, हे तर 100% मान्य आहे. ठीक आहे, पण ह्या ज्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया मी याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत ह्या 100% विश्वासार्ह आहेत, कारण 9 जुलै 2024 ला माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली चारही विद्यापीठांचे कुलगुरू आणि कृषी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक ऑनलाईन बैठक झाली. आणि त्या ऑनलाईन बैठकीमध्ये हे JRA असेल, SRA असेल, अॅग्री असिस्टंट असेल, किंवा आणखी भरपूर काही पदं होती, 20-25 पदं होती, त्या पदांचा जो
इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, किमान पात्रता जी आहे ती आधीच्या जुन्या GR प्रमाणे जी वेगळी होती ती बदलण्यात आलेली आहे. ठीक आहे, ती बदलण्यात आलेली आहे आणि थोडे मायन्यूट चेंजेस केलेले आहेत. त्यामुळं नवीन जे प्रसिद्धी पत्रक त्यांनी तयार केले त्यानुसार हे सगळे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. आता असिस्टंट प्रोफेसरचं जे होतं ते पहिल्यापासूनच आहे. असिस्टंट प्रोफेसर साठी पहिल्यापासून तुम्हाला काय लागणार आहे, त्याच्यात काहीही बदल नाही. त्याच्यामध्ये यू शुड बी आयदर PG विथ नेट, UGC ने पण दिलेलं आहे, और PhD. ठीक आहे, चलो डॉक्टरेट डिग्री. हे जर ह्या दोन्हीपैकी जर तुमचं एक कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही असिस्टंट प्रोफेसरला क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, चलो. सो आता ह्याच्या सगळ्या किमान पात्रता आहेत या आपल्या 9 जुलै 2024 म्हणजे बरोबर आजपासून एका महिन्यापूर्वी म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये रिलीज झालेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार या सगळ्या गोष्टी आहेत. प्रसिद्धी पत्रक जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं असेल तर ते सुद्धा मी काय करतो, टाकतो आपल्या याच्यावर. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला टाकतो. सो फॉर दॅट पर्पज तुम्हाला टेलिग्राम चॅनल जो आहे तो कनेक्ट करावा लागेल, ज्याची की लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल आणि आपले युट्यूब चॅनल तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो, तर हे काय आहे, सिनियर रिसर्च असिस्टंट. सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणजे काय तर वरिष्ठ संशोधन सहाय्यक. वरिष्ठ संशोधन सहाय्यक. ठीक आहे, म्हणजे याचं मूळ काम काय आहे तर संशोधनामध्ये सहाय्य करणं. ठीक आहे, संशोधनामध्ये सहाय्य करणं. जो कोणी संशोधन करत असेल, असिस्टंट प्रोफेसर असेल, प्रोफेसर असेल, HOD असेल, कोणी असेल. ठीक आहे, सो रिसर्च मधल्या लोकांना सहाय्य करणं हे सिनियर रिसर्च असिस्टंटचं काम आहे. आता सिनियर आहे, तो सिनियर आहे त्यामुळे त्याला त्या विषयामध्ये ज्या विषयामध्ये रिसर्च चालू आहे त्या विषयामधली पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. म्हणजे मास्टर्स डिग्री, म्हणजे ही शुड बी MSc ऍग्री. ठीक आहे, MSc ऍग्री. आता ह्या ज्या जागा आहेत ह्या डिसिप्लिन वाईज येतील. ठीक आहे, SRA इन ऍग्रोनॉमी, SRA इन ऍग्रोनॉमी, SRA इन इकॉनॉमिक्स, SRA इन फॉर एक्झाम्पल एक्सटेन्शन, और SRA इन डेअरी सायन्स, SRA इन हॉर्टिकल्चर, अशा जागा येतील. ठीक आहे, आता हे समोर कंसात जो काही डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिन मध्ये समजा SRA इकॉनॉमिक्स पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला त्या विषयामध्ये तुमची MSc झालेली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचं SRA इन फॉर एक्झाम्पल तुमचं पॅथॉलॉजी मध्ये MSc झालंय. ठीक आहे, झालंय तर तुम्ही पॅथॉलॉजीच्या SRA साठी इलिजिबल आहात, पण तुम्ही ऍग्रोनॉमी इकॉनॉमिक्स एक्सटेन्शन साठी इलिजिबल नाही आहात. ठीक आहे, सो ज्या विषयामध्ये तुमची पदव्युत्तर पदवी आहे, मास्टर्स डिग्री आहे, त्याच विषयासाठी तुम्ही SRA या पदासाठी इलिजिबल आहात किंवा पात्र आहात. ठीक आहे, सो हे एक पद जे आहे हे खूप चांगलं आहे. याचं जे प्रमोशन आहे, या पदाचं प्रमोशन असिस्टंट प्रोफेसर होतं. ठीक आहे, असिस्टंट प्रोफेसर होतं. हे बघा कुठल्या पदाचं प्रमोशन काय होतं, त्याचा पगार किती आहे, त्याचं म्हणजे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला चॅनलला टच मध्ये राहायचे. मी डेली अपडेट घेऊन येणार आहे, डेली एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे, चलो. सो हे SRA लक्षात आलं असेल, मास्टर्स डिग्री लागते. ज्या विषयात तुमची मास्टर्स डिग्री आहे त्या विषयाच्या SRA ला तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, चलो. ओके, आता हे आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट. SRAच्या जस्ट खालचं एक पद आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट. ज्युनियर रिसर्च असिस्टंट जेव्हा प्रमोशन होतं तेव्हा तो SRA होतो. ठीक आहे, JRAचं जेव्हा प्रमोशन होतं तेव्हा तो SRA होतो. ठीक आहे, SRA होतो आणि SRAचं प्रमोशन असिस्टंट प्रोफेसर होतं. असिस्टंट प्रोफेसरचं प्रमोशन असोसिएट प्रोफेसर. मला भरपूर HOD पर्यंत माहिती आहे. ठीक आहे, चलो, पण तेवढं तुम्हाला काही आता सध्या डोक्यात घालून घ्यायची गरज नाही. सो JRA जे आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट जे आहे याच्यासाठी काय लागतं तर JRA साठी संबंधित शाखेची, हे बघा हे खूप गरजेचं आहे, संबंधित शाखेची किंवा रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात बरेच जण म्हणतील सर आम्ही फायनल इयरला आहेत, आम्ही क्वालिफाय आहेत का. बऱ्याच ठिकाणी असं असतं की अप्लाइंग काहीतरी असा शब्द असतो, म्हणजे तुम्ही फायनल इयरला जरी असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. बट या सगळ्या पदांच्या बाबतीत त्यांनी उत्तीर्ण हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे फायनल इयरची तुमची परीक्षा पूर्ण झालेली पाहिजे आणि त्याची मार्कशीट आलेली पाहिजे. ठीक आहे, फायनल इयरची तुमची परीक्षा पूर्ण आणि मार्कशीट ह्या दोन गोष्टी जर असतील तरच तुम्ही कुठेही इलिजिबल आहात. ठीक आहे, त्याच्यात पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत, म्हणजे डिग्री झालेली पाहिजेत. मग आता डिग्री झालेली पाहिजे तर मग समजा माझं सर बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग आहे. ठीक आहे, तर मी फूडटेकच्या JRA ला क्वालिफाय आहे का तर बिलकुल नाही. कारण इथे शब्द त्यांनी काय वापरलाय, रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी, संबंधित शाखेची. म्हणजे जेव्हा ऍग्री इंजिनिअरिंगच्या JRAच्या जागा येतील त्यावेळेसच तुम्ही क्वालिफाय असाल. ऍग्रिकल्चरच्या JRAच्या जागा येतील त्यावेळेस ऍग्रीवाले सगळे क्वालिफाय असतील. हॉर्टिकल्चरच्या सेपरेट जेव्हा जागा येतील JRAच्या त्यावेळेस हॉर्टिकल्चरवाले असतील. ओके, सो इथं असं नाहीये की BSc ऍग्री केले म्हणजे तुम्ही बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग असेल किंवा
कुठलेही फूडटेक असेल तर तिथं तुम्ही JRA ला क्वालिफाय होत नाहीत. ओके, लक्षात आलं. म्हणजे रिसर्च साठी तुम्हाला त्या डिग्रीचं त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हा, हे मात्र नक्की होऊ शकतं की सर ऍग्रिकल्चर मध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत. ऍग्रिकल्चर मध्ये समजा पॅथॉलॉजी आहे. थोडंसं लक्ष द्या, हे मी जास्त डीप मध्ये सांगतो तुम्हाला. ऍग्रिकल्चर मध्ये दुसरं काय आहे, ऍग्रोनॉमी आहे. ठीक आहे, डेअरी सायन्स आहे. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये इकॉनॉमिक्स आहे. ऍग्रिकल्चर मध्ये एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. आता हे जे आहे, समजा JRA पॅथॉलॉजीची जागा निघली, JRA एंटोमॉलॉजीची जागा निघली, तर मग हे काय, JRA एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, ऍग्रोनॉमी, डेअरी सायन्स, इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, आपल्या डिग्री मधले जेवढे विषय आहेत, जेवढे काही विषय आहेत, त्या सगळ्या विषयांना आपण ऍग्रीवाली क्वालिफाय आहोत. ठीक आहे, ऍग्रीवाले क्वालिफाय आहोत. ठीक आहे. बट जेव्हा JRA इन फूड सायन्स येईल त्यावेळेस आपण क्वालिफाय नाहीत. ठीक आहे. जेव्हा JRA इन होम सायन्स येईल त्यावेळेस आपण क्वालिफाय नाहीत. जेव्हा JRA इन ऍग्री इंजिनिअरिंग येईल त्यावेळेस आपण क्वालिफाय नाहीत. ठीक आहे. ओके, आणखीन जेव्हा डिटेलमध्ये ऍड येईल त्यावेळेस आणखीन या गोष्टीवर आणखीन स्पष्टता येऊन जाईल. बट सध्या तरी मला असं वाटतं की त्या रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी म्हणजे त्या डिसिप्लिन मधली डिग्री तुमची गरजेची आहे. डिग्री, ऍटलिस्ट डिग्री तुमची गरजेची आहे. ओके, ठीक आहे. सो ही गोष्ट थोडं लक्षात घ्या सगळेच जण. पुढे हे एक नवीन पद मला त्या कॉलम मध्ये दिसलं, ज्या पदाबद्दल मला जास्त काही माहिती नव्हती. बट हे जे पद आहे हे स्पेशल ऍग्री इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आहे आणि पदवीच्या बेसिसवर आहे. ठीक आहे, डिग्रीच्या बेसिसवर आहे, त्यामुळे हे इन्क्लूड केलेलं आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हे जे आहे हे कृषी अभियांत्रिकी म्हणजे ऍग्री इंजिनिअरिंग झालेल्या सगळ्या मुलांसाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते. जर चारीपैकी कुठल्याही विद्यापीठामध्ये जेव्हा सिनियर टेक्निकल असिस्टंट STA च्या जागा निघतील त्यावेळेस मात्र तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण इथं जे आहे फक्त आणि फक्त ऍग्री इंजिनिअरिंगच कॉम्पिटिशन असणार आहे. तुम्हाला ऍग्रीवाले, फूडवाले, होम सायन्स वाले किंवा ABM वाले बिलकुल कॉम्पिटिशनला असणार नाहीत. देअर विल बी कॉम्पिटिशन ऑफ ओनली ऍग्री इंजिनिअरिंग बॉईज. that is a sole competition or you can say it's a monopoly असू शकते तुमची. ठीक आहे, एकाधिकारशाही तुम्ही इथे गाजवू शकता. ऍग्री इंजिनिअरिंग वाले इथं तुम्हाला तुमचा विषय पक्का करायचा आणि हे पद मिळवायचं. ठीक आहे, आणि हे पद जे आहे ज्या अर्थी इथं सिनियर आहे किंवा वरिष्ठ आहे त्या अर्थी मला असं वाटतं की हे SRA च्या लेवलचं पद असणार आहे. ठीक आहे, चलो, तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, आय होप सो. आता इथून पुढची जी पोस्ट आहे ही अत्यंत महत्वाची आहे. ह्या पदासाठी सगळेच जण आपले ऍग्रीचं बॅकग्राऊंड असणारे सगळेच जण जवळपास क्वालिफाय आहेत. बघा, तुम्हाला सांगतो मी का, कारण हे कृषी सहाय्यक जे पद आहे हे सगळेच जण फॉर्म भरू शकतात. का, बघा, मुळात यांचं काय दिलेलं आहे त्यांनी बघूया आपण. कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर, उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, मत्स्य विज्ञान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण दिले. काय दिले? पदवी उत्तीर्ण. या विषयामध्ये किमान पदवी उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे किमान डिग्री झालेली पाहिजे. कुठल्या विषयांमध्ये चालते सांगितलं त्यांनी. कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ऍग्री इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर होम सायन्स, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, हे काय कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे ABM. सो अशा ह्या सगळ्या ह्यापैकी कुठलीही डिग्री जरी असेल तुमची तरी तुम्ही कृषी सहाय्यक या पदासाठी क्वालिफाय होता. ठीक आहे, कुठलीही डिग्री असली तरी तुम्ही कृषी सहाय्यक या पदासाठी क्वालिफाय होता. किंवा इथं भलं मोठं किंवा दिलं बघा येलो मध्ये. ठीक आहे, किंवा डिग्रीच असावी असं काही नाही. तुमचं शासन मान्य संस्था असेल किंवा कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका असेल, पदविका म्हणजे डिप्लोमा. ठीक आहे, किंवा कृषी तंत्र पदविका परीक्षा असेल, यांच्याकडून झालेले डिप्लोमा सुद्धा तुम्ही क्वालिफाय होतात. ठीक आहे, सो दिस इज व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी और गुड न्यूज फॉर डिप्लोमा होल्डर्स. जे डिप्लोमा होल्डर्स आहेत आपले बंधू भगिनी, ज्यांचं ऍग्रिकल्चर कृषी पदविका झालेला आहे, कृषी विद्यापीठामध्ये झालेला असेल किंवा एखाद्या ऍग्रिकल्चरचे कॉलेजेस असतात तिथे सुद्धा डिप्लोमे चालतात 3-3 वर्षांचे. तिथे तसं तुमचं कृषी तंत्र पदविका असेल तरी तुम्ही क्वालिफाय आहात. आणि हा जो शब्द आहे शासन मान्य संस्था म्हणजेच काय, तर शासन मान्य संस्था म्हणजे YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे जे आहे हे सुद्धा शासन मान्य आहे. त्यामुळे इथून जर पास झालेले असाल तुम्ही, इथून तुमची डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल तरी तुम्ही कृषी सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकता. ठीक आहे, ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या. YCMOU वाले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वाले निश्चिंत राहा, तुम्ही या पदासाठी इलिजिबल आहात. पण तुम्हाला या सगळ्यांसोबत कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. तुमचा अभ्यास तगडा पाहिजे. ठीक आहे, आणि समजा मी म्हटलं की सर माझं MSc झालेलं आहे इकॉनॉमिक्स मध्ये, तर काही हरकत नाही. तुमचं MSc झालंय, MSc झालंय म्हणजे BSc ऍग्री झालेला आहे. मग BSc ऍग्री झालेलं म्हणजे तुम्ही ह्या
क्रायटेरियामध्ये फुलफिल होता. MSc ऍग्री ज्यांचे झाले ते SRA साठी क्वालिफाय आहेत, जे JRA साठी क्वालिफाय आहेत आणि ते ऍग्री असिस्टंट साठी सुद्धा क्वालिफाय आहेत. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. सो ज्यांचं जितकं जास्त शिक्षण त्याला तितक्या जास्त संधी आहेत कृषी विद्यापीठामधल्या या जाहिरातींमध्ये जागा मिळवण्याची. ठीक आहे, सो हे सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया मला तुम्हाला सांगायचे होते, हे सांगितले. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यापेक्षा आणखीन थोडं काहीतरी नवीन बघूया, याच्यात आणखीन ऍड करूया. कृषी विद्यापीठाच्या या जाहिरातीबद्दल दररोज अपडेट येत आहेत आणि सध्याची माझ्या हातात अशी लागलेली अपडेट आहे की ह्याच्या परीक्षात कमीत कमी JRA पर्यंतच्या परीक्षा, ठीक आहे, JRA अँड ऍग्री असिस्टंट ह्या दोन जे खालची पदं आहेत ना, कमीत कमी हे दोन पदं तरी TCS कंपनी घेण्याच्या विचारात आहे. ठीक आहे, तर आणखीन काही फायनल नाहीये, बट म्हणजे मी तुम्हाला फायनल वर्डिंग देत नाहीये कारण मला हे आणखीन ऑथेंटिक पाहिजेत. मला आतापर्यंत जी न्यूज लागली ती ही आहे आणि ही 70-80% खरी आहे की TCS ह्या दोन परीक्षा घेऊ शकते. मग TCS ने जर परीक्षा घेतली तर आधी घेतलेल्या परीक्षांमध्ये आणि आता TCS घेणाऱ्या परीक्षांमध्ये काय बदल होतील, काय बदल अपेक्षित आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखीन काहीतरी नवीन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तुमचे आणखीन काही प्रश्न असतील, बरेच जणांचे सिलेबसवर बरेच कमेंट्स येतात, तर सिलेबस पण घेईल, मागचे पेपर पण घेईल. तुम्हाला काय करायचं, फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचं, तुमच्या पाहुण्यांपर्यंत पोहोचवायचं, तुमच्या बॅचमेट्स पर्यंत पोहोचवायचं. सो यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि ज्या काही अडचणी असेल, जी काही माहिती पाहिजे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायची. सोबत आपलं सगळ्या व्हिडिओचं अपडेट देणारं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची की लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे खाली. सो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. सोबतच आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे, ज्याच्यावर आपण वेगवेगळ्या कन्सेप्टवरचे व्हिडिओ दररोज आपण रील्सच्या फॉर्मॅटमध्ये टाकत असतो. सो ते सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. चलो, थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही लाईक करूनच जाल. थँक्यू सो मच.